1,60,00,000ची औषध आहेत आणि मीरा भाईंदर महापालिकेच्या एका नगरसेवकानं ह्या औषधं यांना जबरदस्ती दिलेली आहे. डॉक्टरांनी बिलकुल मागितलेली नाही. सीएसआर फंडातून आणली आणि इकडे आणून ठेवली आणि त्यापैकी बहुतांश औषधं ही व्हॅलिडच नाही आहेत. म्हणजे त्याचा ह्या हॉस्पिटलच्या लोकांना काही फायदा नाही, पेशंटला काही फायदा नाही, असे ह्या औषधांसाठी कोणी आपल्याकडे पेशंट पण येत नाही. अशा प्रकारची जवळजवळ 70 ते 80% औषधं आहेत. आणि मला बोलवण्याचं कारण हेच आहे, भले महापालिकेचा काही संबंध नाही, पण महापालिकेच्या कुठल्या लोकप्रतिनिधींनी हे आणून टाकलं आणि लोकांच्या जीवाशी खेळणार. कारण ह्या आता मी एफडीएच्या लोकांना ह्यासाठी बोलवलं कारण हे सगळ्या औषधाचा आता पंचनामा करतील आणि बोगस औषधं आहेत आणि बोगस औषधं ती ह्या ठिकाणी आणून टाकलेली आहेत. बरोबर आहे? बरोबर. आणि त्यातली म्हणजे जर तुम्ही डेट वगैरे बघितली 6 महिन्याच्या आधीची ही औषधं आहेत सगळ्याची. म्हणजे किमान 6 महिन्याचा हे लागतो ना. नाही, एक्सपायरी डेट पर्यंत व्हॅलिड असते सर, पण हे नियर एक्सपायरी आहेत असं आमचं थोडं स्टेटमेंटवरनं लक्षात आलं त्यांच्या. नियर अबाउट एक्सपायरी 2 महिन्यात 3 महिन्यात एक्सपायरी. आता नाही 2 महिन्यात 3 महिन्यात अहो एक्सपायरी पेशंट का लगेचच्या लगेच तरी येत नाही ना. पेशंट लोकांना नाही. हा बोला. याच्यात मुद्दा एक है, एफडीए का रूल है जिसके पास लाइसेंस है वही सप्लाई कर सकता है. हाँ बराबर. ये मेडिकल का जो बिल बना है आप इंक्वायरी करो किसके नाम अच्छा से ठीक है सर, ठीक. वो बना है कोई एनजीओ के नाम से. अच्छा. एनजीओ ने इनको बात भेज दिया, इधर कार्यक्रम हुआ, एमएलए आए, हमको बुलाया, इन्होंने रिक्वेस्ट किया, हम आ गए. हमको मालूम नहीं क्या विषय है. बराबर. आने के बाद में जब प्रस्तावना में 1,65,00,000 का दबाया तो हम पीछे हट गए. बराबर. ये क्या लफड़ा है. बराबर. तो इसमें फार्मास्यूटिकल कंपनी जिसने सप्लाई किया है बराबर. वो किस हिसाब से जब मेडिसिन दिया विदाउट एफडीए मेडिकल. बराबर बराबर. उसका बिल वगैरह देखना पड़ेगा. या वो कंपल्सरी बिल में देना हॉस्पिटल के नाम से देना चाहिए. बिल में हॉस्पिटल के नाम से देना बराबर. गव्हर्नमेंट हॉस्पिटलला आपलं कुठेही मेडिसिन आपण जेव्हा सप्लाय करतो बरोबर. तेव्हा त्यांची मागणी तर पाहिजे. मागणी पाहिजे सर, मागणी त्यांची नाही. मागणी पाहिजे. त्यांनी अधिकृतरित्या शासनाला कळवलं पाहिजे की आम्हाला ही औषधं द्या. मग ठीक आहे, त्याच्यानुसार आता हे तर मागणी न करता एवढी औषधं, म्हणजे मागणी नाही पण औषधं आली आणि ती डंप करून ठेवली. 1,65,00,000 रुपयाची ही औषधं डंप करून ठेवली. त्याची एक्सपायरी डेट सुद्धा आलेली आहे. कारण खरं तर तुमच्याकडे मेडिसिन जे येतं तर एक्सपायरी डेट किती दिवसांपूर्वी असणं गरजेचं असतं, किमान 6 महिने. आता याच्यामध्ये ही जी औषधं आहेत ती काही मला जी कळलं 1-2